कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कितीही प्रॉब्लेम झाले ना तरी आपण मार्ग काढू। ये हुई ना बात। श्रीनू आणि निशीच्या लग्नात अडचणी म्हणजे काही काळजी करण्यासारखं आहे का? काही संकट वगैरे तर येणार नाहीत ना? अहो संकट जरी असली ना तरी त्यावर उपाय आहे आपल्याकडे। तो उपाय केला की सगळं काही व्यवस्थित होईल। गुरुजी तुम्ही सांगा काय करायचं ते आपण लगेच करून घेऊया। श्रीनू आणि निशी या दोघांच्याही हस्ते देवाला अभिषेक करून घ्या, म्हणजे सगळी संकट दूर होतील। पण ते शक्य नाहीये। श्रीनू आता घरी नाहीये आणि निशी पुढच्या आठवड्यात नसणार। यासाठी काही मुहूर्त वगैरे असतो का? पुढल्या आठवड्यात एक चांगला मुहूर्त आहे। काय असतं ना, या अशा गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या असतात। ठीक आहे गुरुजी तुम्ही म्हणाल तसं मी कळवतो तुम्हाला। अरे दादा नमस्कार, कसे आहात? बरं आहे ना? तुला सहलीला जायचंय ना? जा माझी परवानगी। कॅम्पला जाऊक मिळणार म्हणून आनंदात होता निशी। बऱ्याच दिवसांत त्याला हसताना बघितलं, पण आता गुरुजींनी सांगितलेला अभिषेक करून घेऊचा असत तर निशीच्या कॅम्पचा कसा होणार? अभिषेक पण महत्वाचा, शेवटी त्यांना लग्न कार्य नीट पार पडणारा, पण निशीचा जाणं पण महत्वाचा। उमा उमा तुमच्या मनात काय चाललंय हे माका कळतंय। तसं नाही हो, पण माका ना आता काय कळतच नाही काय करायचं आता। तुमका काय वाटतं? तुम्ही म्हणशाल तसं करू, पण बघितलास ना सहलीची परवानगी मिळाल्यावर निशीचा चेहरा कसा खुलला होता। शेवटचा वर्ष ना त्याचा, मैत्रिणींसोबत जरा जायच। मुंबई पण कधी बघितलेला नाही, मुंबई पण फिरून येत। त्याच्या आनंदावर विरजण नको एवढाच वाटतं मला। म्हणजे मी काय निर्णय घेतला ते तुम्ही ठरवलत? पण गो उमा इलास, अगो श्रीनूचा फोन होतो। काय सांगतास? बरोबर ना? बरो हा, पण मन नाही लागत तिकडे। कसा लागणार? जीव इकडे आणा। 2 दिवसात परत येता। का बरं झाला? मी तर तुका सगळं सांगून टाकलंय। उगाच आपल्यात कशाक लपवा छपवी? हा असं कशाक म्हणतास? आपल्यात कसली लपवाछपवी? काय लपवणार नाही ना मग तू? ललिताई, निशीच्या बाबतीत जा काही झाला ना, अगो ता सगळा वेगळा, निशीने सगळा लपवल्यान। पण मी म्हणते आपल्या माणसांपासून कशा काय लपवायचा? शेवटी वेळेत आपलीच माणसं धावून येतात। हा ताई, कशाचं नेमकं तुम्ही म्हणतास मला काय कळत नाही। अगो उमा, नाही म्हणजे तुका निशी काय मनात असात, तुमका काही त्रास असात तर सांगशील ना माका? होय, सांगू कस होया। आता आपला सगळ्या बाजून नाता जोडला जाणार। मग माका सांग, काल तुम्ही माहिले की काय बोलत होतास? कशातून मार्ग काढूचो हा? आणि काय गो, निशी रडत होता काय? बाबा, तुम्हाला साडं विमान
विमान नाही बनवायला शिकवलं शाळेत? अरे बाबा, आमच्या वेळी डोक्यावरून विमान जरी गेला ना तरी आमका भीती वाटायची. हा एवढं कशाला घाबरायचं? विमान काही डोक्यावर नाही वाढत बाबा. हा काय, बरा बरा चालान दे तुझा. डुग्गा, हा ए डुग्ग्या, काय? हे बघ काय केलं तुझ्यासाठी. ये ये ये, बस इथे. हा, घे घे घे, खा. हा, छान आहे ना. घे, खा खा. पण आई, मला असं का वाटतंय की आज माझी तू जरा जास्त लाड करतेस? सकाळपासून मला एकदा पण ओरडली नाहीस. माझ्या अशा गुणी बाळाचे लाड नाही करणार तर काय करणार मग. घे घे घे, अरे खा ना, खा. हा, मस्त, घे घे, खा खा. मंजू, माका पण आता असाच वाटू लागलेला की डुग्गूचं जरा जास्तच कौतुक होतं आज. मग कौतुक करण्यासारखंच तर काम केलंय त्याने. शेवटी आईची हुशारी घेतली माझ्या लेकाने. आईची हुशारी घेतली. हे काय केलास काय एवढा? अहो, तो बॉक्सचा फोन नाही का केला त्याने, टाकाऊ पासून टिकाऊ. काय डोकं आहे माझ्या लेकाचं. अगो, पण जगातल्या लोकसंख्येच्या 75% लोकांनी असा फोन बनवलेला असत. आता तुझ्या गावात रत्नागिरीतल्या लोकांना जमला नसेल त्याचा का माहित नाही मका. जगाचं राहू दे. पण या घरात असा फोन पहिल्यांदा माझ्या लेकानेच केला. असं काय? घे घे डुग्गा, खा तू. तुम्हाला माहितीये का किती उपयोगी आहे तो फोन. घे घे. हा डुग्गा, मला सांग ना कुठे तो फोन. नाही सांगणार. दे ना रे थोडा वेळ. नाही. घे ना, घे, खा. अरे खा ना, खा अजून, खा. हा, सांग ना कुठे आहे. नाही. मी तुला गरम गरम काहीतरी शिरा करून देऊ. नको. मंजू, काय चालला तुझा? तुमच्यासाठीच करते सगळं. माझ्यासाठी? मग मी बघायला हवं होतं आज. लालिताई किती आदराने बघत होत्या माझ्याकडे. आदराने तुझ्याकडे? हो, हसायला काय झालं तुम्हाला? तुम्हाला ना माझी किंमतच नाहीये. जायचंय ना तुम्हाला बाजारपेठेत, निघा. हा, बरा झाला सांगितलं ना. तू सांगितलं नसतं ना आता माका समजलंच नसतं ना. चला डुगू, चल इथे. बाबू घे घे घे, खा. माझं बुंड्या तो छान आहे ना. हा, घे, आणखीन खा, सगळा खा. हा डुग्गा, मला सांग ना कुठे आहे तो फोन. नाही, तू सारखा घेऊन बसतेस ना म्हणून मी तो लपवून ठेवलाय. थोडा वेळ दे ना रे डुग्गा मला. नाही, तू वापरून वापरून तोडून टाकशील तो फोन. काय रे असं करतो. नाही. असं हा, नाही देणार आहेस तू. नाही. मी शोधूनच दाखवतो. हा, दाखव शोधून. सिक्रेट जागेवर बघते ना, बघते कसं नाही सापडत ते. बघते बरोबर. मिळालं का? बघ, इथेच कुठेतरी असणार आहे ना. कुठे जाणार आहे. अगं, मी एकदम सिक्रेट जागेवर लपवून ठेवलंय. तुला मिळणारच नाही असं. माझ्याशी हुज्जत घालत बसू नको. तुला सांगते कधी. देणारच नाही तुला. कधीपासून म्हणते दे दे दे, कळत नाहीये तुला. नको, त्यात नाही. गप्पा बस. आई, डुग्गा गप्पा बस. लांब उभा राहा. उभा राहा तिकडे. अजिबात बोलायचं नाही. नाही त्यात. कसा? आई नको, दे ना खेळणं, दे. डुग्गू गप्पा बसा. आई दे. अगं फटके दे ना. आई दे. तू जा निघ इकडनं. फटके देईन नाही तर. निघ आधी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.